नमस्कार मंडळी, चला तर अजून एक छानशा व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजची रांगोळी अतिशय सोपी आहे, तुम्हाला हे नक्कीच आवडणार. जे नवीन आहे त्यांच्यासाठी सोपी पद्धत. आता थोडा थोडा अंतरावर बांगड्या ठेवल्यात, त्यात पांढऱ्या कलरचा टिपका देऊन बोटाच्याच मदतीने सर्कल तयार करून घ्यायचं. आता बोटाच्याच मदतीने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे वर खाली चारी कोपऱ्यावर हे बोट फिरून अशी सुंदर फुलांची डिझाईन आपली बनून तयार होते. खरंच त्यांना रांगोळी काढता येत नसेल ना, त्यांनी ही पद्धत नक्कीच फॉलो करा, त्यांना सहज ही रांगोळी जमू शकेल. आता इयरबडच्याच मदतीने जे लांब लांब लाईन ओढल्या तर चारी बाजूनं त्याला आपल्याला आतमध्ये ओढून अशी एक डिझाईन तयार करून घ्यायची. आता त्यात भरण्यासाठी मी जास्तीत जास्त कलर इथं वापरत आहे. तुम्हाला एकच कलर वापरायचा असेल या रांगोळीमध्ये तरी पण चालतं, पण जास्त कलरमध्ये खूप छान दिसतं. आता श्रावण महिना पण चालू आहे, तुम्ही दारासमोर अशी सहज ही रांगोळी पटकन काढू शकता. आणि ज्यांना खरंच रांगोळी काढण्याची आवड आहे पण जमत नसेल, त्यांनी ही पद्धत नक्कीच फॉलो करा. अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा ही रांगोळी नक्कीच काढू शकता. ही रांगोळी मला जमली म्हणजेच नक्कीच तुम्हालाही जमेल. एकदा नक्कीच ट्राय करा. खूप सोपी रांगोळी आहे आणि उठून पण दिसते दारासमोर. आता वरच्या साईडनं 3 टिपके आणि खालच्या साईडनं 3 टिपके घालून घ्यायचे. अगरबत्तीच्याच मदतीने 3 टपके तयार केले तर आपण त्याला आतमध्ये ओढून अशी तुऱ्यांची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची, एक वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं. किंवा तुम्हाला असं नसेल काढायचं, तुम्ही एक एक टिपका देऊन बोटाच्याच मदतीने बाहेरच्या साईडनं प्रेस करून तशी पण त्या पद्धतीनं डिझाईन तुम्ही काढू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीची डिझाईन आवडत असेल त्यात तुम्ही ते ॲड करू शकता. हिरवा कलर घालून त्यामध्ये पांढरा कलरचा टिपका ठेवला आहे. तर आजची रांगोळी डिझाईन अतिशय सोपी, तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा नक्कीच ट्राय करा. तर ही आहे माझी आजची रांगोळी आणि उंबरठ्याजवळची रांगोळी कशी वाटली तेही कमेंट्स करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.